नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी आणि राया आता दुकानात काम करत असतात. आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघत असतात, गप्पा मारत असतात. राया मात्र एकटक मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघत असतो. दीपिका आणि डंकी त्याला हसत असतात. त्याच वेळेस इकडे घरी आता शशिकला आपला मस्त फॉरेनवरून आणलेला कपांचा सेट काढते आणि म्हणू लागते, जाऊबाई आज मंजिरीला मुलगा बघायला येणार आहे ना, मग आपण हा सेट वापरूया आज. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अगं शशिकला काय गरज आहे या सगळ्याची, मी आहे ते मांडले अगं, नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, असं कसं, अहो मंजिरीला बघायला मुलगा येणार आहे ना, मग समजा कसं ठीक झालं पाहिजे. थांबा मीच जाऊन बघते किचनमध्ये. पण तुम्ही एक काम करा बरं, जयला फोन करा आणि किती वेळ लागेल विचारा बरं, म्हणजे मला पटपट हात चालवायला. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, ठीक आहे मी आता जयला फोन करतेच. त्याच वेळेस आता शशिकला किचनमध्ये जाते. तेव्हा नाना लगेच जीजीला म्हणू लागतात, अगं आज सूर्य कुठून उगवलाय, हे काय बघतोय, एवढी डेंजर बाई एवढी मऊ सरळ कशी वागते. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, खरंच शशिकलाच्या स्वभावात खूप बदल झालाय हो. त्याच वेळेस आता ती जीजी लगेच जयला फोन लावते. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, हा जीजी बोला. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे जय तू येणार होता ना मुलाला घेऊन, केव्हा येतोय, आम्ही वाट बघतोय, आम्ही समधी तयारी करून ठेवली रे. तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो, जीजी मला जरा पोलीस स्टेशनला जावं लागलं ना म्हणून उशीर झाला, बरं काही स्वीट्स वगैरे आणू का येताने. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही नाही जय काही आणायची गरज नाही, मी सगळी तयारी केली इकडे, तू ये पटकन. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, ठीक आहे 0 मिनिटात पोहोचतोच मी. तर इकडे दुकानात दीपिका आणि डंकी रायाला बाजूला ओढतात आणि म्हणू लागतात, अरे राया भाऊ काय करतोय तू, तू फक्त कामाच्याच गोष्टी करतोय, अरे काहीतरी प्रेमाच्या गोष्टी कर, बघ मिस फायरचं पण तुझ्यावरती प्रेम आहे बरं का, दिसतंय ना तुला. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो दिसतंय रे, पण मला भ्याव वाटतंय बोलायचं. तेव्हा लगेच दीपिका म्हणू लागतो, भिहायचं काय त्यात, बिंदास बोलून टाक, मिस फायरचं पण प्रेम आहे तुझ्यावर. तेव्हा लगेच आता दीपिका आणि डंकी वडापाव आणण्यासाठी बाहेर जातात. आता मात्र राया मंजिरीजवळ येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हा राया बोल काय म्हणतोय. तेव्हा राया म्हणू लागतो, काही नाही ते भुका लागलं होतं ना म्हणून पोरं वडापाव आणायला गेलीत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे मग आधी बोलायचं ना भूक लागली म्हणून. त्याच वेळेस दीपिका आणि डंकी वडापाव घेऊन आलेले असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अरे आलात तुम्ही, आधी म्हणायचं ना भूक लागली म्हणून, किती वेळचं काम चालू आहे, चला बरं हे बघा मी पण डबा आणलाय नाश्त्याचा, आपण सगळे मिळून इथेच खाली सतरंजी अंथरून बसूया. आता सर्वजण इथे नाश्ता करण्यासाठी खाली बसलेले असतात. त्याच वेळेस आता राया मात्र एकटक मंजिरीकडेच बघू लागतो. त्याच वेळेस आता वडापाव खात असतानाच आता इथे रायाला ठसका जातो. तेव्हा पटकन मंजिरी पाण्याची बॉटल घेते आणि रायाला देते. आता रायाला ठसका गेल्यामुळे मंजिरी त्याची पाठ थोपावत असते. आता मात्र हे सगळं बघून रायालाही खूपच बरं वाटतं. तेव्हा दीपिका आणि डंकी त्याला खुणावत असतात. त्याच वेळेस आता मंजिरी लगेच इथे राधाला म्हणू लागते, राधा त्या पाटीलांचा फोन आला होता का गं, त्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे, किती उधारी त्यांची. तेव्हा लगेच राधा म्हणू लागते, आपल्याला ना हिशोब बघावा लागेल. त्याच वेळेस आता लगेच त्यांचा फोन येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राधा बघतेस का तेवढी वही उघडून किती हिशोब आहे त्यांचा. तेव्हा आता मंजिरी आणि राधा लगेच इकडे काउंटरवरती वही बघण्यासाठी आलेले असतात. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, अरे राय भाऊ किती घाबरतेस तू, बोलून टाक ना मिस फायरला. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, अरे असं कसं बोलायचं डायरेक्ट, मला भ्याव वाटतंय खूप. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, हे बघ गुलाबाचं फूल आणलंय, तू मिस फायरला फूल दे आणि बोलून टाक तुझ्या मनातलं काय असेल ते. तेव्हा लगेच आता राय म्हणू ते फूल लपवतो आणि म्हणू लागतो, अरे दीपिका फूल कशाला आणलं, मिस फायर रागवेला माझ्यावरती. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, असं काही होणार नाही, मिस फायरचं पण तुझ्यावरती प्रेम आहे, बघितलं ना मग अशी तुला ठसका लागला तर कसं पटकन पाणी दिलं ते, बघ सगळे काही लक्षणं दिसत आहेत आणि मी सांगतो हे प्रेमच आहे बरं का. तेव्हा राया म्हणू लागतो, असं आहे का, मग चला मी डेअरिंग करतोच. असे म्हणून राया आता मंजिरीजवळ येतो. तर इकडे घरी आता जय आपल्या एका सहकारी मित्राला
घेऊन आलेला असतो. आता मात्र तो मित्र वयस्कर असतो. आता जीजी आणि नाना त्या मित्राला बघून तर म्हणू लागतात, अरे बापरे, हा जय कुणाला घेऊन आलाय? जीजी मनाशीच म्हणू लागते, या जयने एवढा वयस्कर माणूस कशासाठी आणलाय? मंजिरीसाठी स्थळ तर आणलं नाही ना या जयने या मुलाचं? नाही नाही, मुलगा कसला, किती वयाचा वाटतोय हा? मग जयला काही विचार करावासा वाटला की नाही, असा कसा याला घेऊन आला? आता मात्र लगेच शशिकला त्या माणसाला बघून म्हणू लागते, वा जय, मस्त स्थळ आणलंय तू या मंजिरीसाठी, पेटायच्या आधीच इजून जाईन असाच मुलगा आणलाय तू. आता मात्र शशिकला मनाशीच हसू लागते. तर इकडे जीजी जयला म्हणू लागते, मी ना पटकन पाणी घेऊन येते असे म्हणून किचनमध्ये जाते. त्याच वेळेस नानाही जीजी पाठोपाठ इकडे किचनमध्ये येतात. तेव्हा नाना जीजीला म्हणू लागतात, अगं हे सगळं काय चालू आहे? एकतर आपण ना हे सगळं मंजिरीला न विचारता करतोय आणि त्यात असला मुलगा घेऊन आलाय जय. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अहो मी मंजिरीच्या भल्यासाठी समज करते, पण आता जयने असा मुलगा आणलाय त्याला मी तरी काय करणार? मला काय माहीत होतं तो असा कोणी मुलगा आणेल म्हणून? आपल्याला जयशी बोलावं लागेल. तेव्हा लगेच जीजी आता जयला खुणावते आणि इकडे किचनमध्ये आवाज देऊ लागते. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, काय झालं जीजी, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अरे इकडे ना, जरा बोलायचं होतं. तेव्हा लगेच आता जय इकडे किचनमध्ये येतो आणि जीजी आणि नानाला विचारू लागतो, काही प्रॉब्लेम आहे का, काय झालंय? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अरे असा कसा मुलगा आणलाय तू? तेव्हा जय आता नाना आणि जीजीला बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो आणि आता म्हणू लागतो, हे माझे सहकारी मित्र आहे, साताऱ्याला असतात, माझ्याबरोबरच इथे कामाला आहे पोलीस स्टेशनमध्ये, आमच्या दोघांचीही खूप मैत्री आहे बरं का. आता मात्र जीजी आणि नाना खूपच नाराज झालेले असतात. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला वाटतोय. हे बघा, मुलगा मी आहे, मला मंजिरीशी लग्न करायचंय. आता मात्र जीजी तर खूपच खुश होते, नानाही खुश होतात. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, काय जय, खरंच बोलतोय तू? तेव्हा लगेच इकडे शशिकलाला तर धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणू लागते, काय, या जयला मंजिरीशी लग्न करायचंय? नाही नाही, मंजिरीचं जर या जय बरोबर लग्न झालं ना, तर या म्हातारीचं खूपच प्रोटेक्शन होईल. नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. पण या जयचा नेमकं प्लॅन काय आहे? काय हे सगळं करतोय तू, हे समजायला पाहिजे. तर आता लगेच जीजी म्हणू लागते, काय, खरंच तू लग्नाला तयार आहे मंजिरीबरोबर? खरंच माझ्या मनातलं बोललास रे जय, किती भारी वाटतंय. हे तुझे वडील आहेत का? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाही, माझे वडील नाही आहेत, माझे सहकारी मित्र आहे म्हटलो ना मी. पण बरोबर येताना कोणीतरी वयोवृद्ध, म्हणजे असं म्हातारा माणूस पाहिजे ना. आता मी लग्नाची बोलणी करायला आलोय, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आलोय मी. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, एकदम भारी आहे, खरंच खूप भारी. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, पण जीजी, तुम्हाला हे सगळं मान्य असेल तर आपल्याला पुढे बोलणी करायला. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अरे असं कसं मान्य आहे, म्हणजे एकदम भारी स्थळ आहे आमच्या मंजिरीसाठी, तुझ्यासारखा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. आता मात्र जय लगेच मिठाई घेतो आणि म्हणू लागतो, जीजी, नाना, धरा, तोंड गोड करून घ्या बरं, आता आनंदाची बातमी आली की नाही. तेव्हा लगेच आता जय इथे नाना आणि जीजीला मिठाई देऊन तोंड गोड करतो. आता मात्र जय तिथून निघालेला असतो. जीजी आणि नाना खूपच खुश झालेले असतात. तर इकडे दुकानात राया आता गुलाबाचं फूल घेऊन मंजिरीजवळ येतो. आता मात्र त्याने ते फूल पाठीमागे लपून ठेवलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झालं राया, बोल ना. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो बोल. तेव्हा राया म्हणू लागतो, ते मी आता तो तू तू मी करत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरं तर राया, मला पण तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा राया म्हणू लागतो, मग तू बोल आधी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे कसं बोलू ना तेच समजत नाही, म्हणजे ना आता हे जे काही चालू आहे ना, ते सगळं नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे. तेव्हा राया म्हणू लागतो, हो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुला ना मला 2 कामं सांगायची आणि ती खूप व्यवस्थित तुला पार पाडायची. तेव्हा राया म्हणू लागतो, हो हो सांग, कुठली कामं करायची मिस बाहेर, तू ना पटकन बोल, मी लगेच करून टाकतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, एक तर आज निखिलला डिस्चार्ज मिळणार आहे, तुला त्याला स्वतः घरी घेऊन जायचे, जीजी समोर निखिलला तू हजर करायचे. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, मी जाईल निखिलला घेऊन. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि दुसरं महत्त्वाचं काम, तुला जीजीबरोबर बोलायचं आहे, सगळं काही सांगायचं आहे. एकदा का जीजीचा गैरसमज नीट झाला ना, की आपलं नातं पुढे जाईल. आता मात्र इथे दीपिकाला आणि डंकीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघ,
तिला वाटतं की तू खूप वाईट माणूस आहे, पण तसं नाही आहे. तिचा जो गैरसमज झाला आहे ना, तो आपल्याला दूर करायचा आहे. त्यामुळे तुला सगळं खरं खरं जीजीला सांगावंच लागेल. तुला जीजीशी बोलावंच लागेल. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस फायर काळजी करू नको, मी आत्ता निखिलला घरी घेऊन जातो. असे म्हणून डिफिकल्ट, डंकी आणि राया निघालेले असतात. तर इकडे शशिकला किचनमधनं बाहेर येते. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला इकडे चल, तोंड गोड करून घे. आज हे सगळं खरं तर तुझ्यामुळे झालंय बरं का. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो खरं तर तू उमाची एवढी चांगल्या पद्धतीने समजूत काढली, तिला समजावलं म्हणून हे सगळं झालं. खरंच शशिकला, तुझे खूप आभार. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, नाही हो जाऊबाई, त्यात आभार कसले मानायचे, मंजिरीचं भलं होतंय ना, यात आपल्या सगळ्यांचं भलं आहे. पण जाऊबाई एक बोलू का, म्हणजे माझ्या मनात जे आलं ना ते बोलते मी, पण म्हणा या सगळ्याने ना मिठाचा खडा पडेल बहुतेक या आनंदामध्ये. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, शशिकला काय तुझ्या मनात, बोल ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मला काय वाटतंय जाऊबाई, आपण ना जयला मंजिरीच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं पाहिजे. तेव्हा लगेच आता जीजीला मात्र राग येतो. तर इकडे राया, डिफिकल्ट, डंकी निघालेले असतात. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतं, मग राया भाऊ किती घाबरट आहेस तू, बोलून टाकायचं ना मिस फायरला सरळ सरळ. प्रेमात वेडा झालाय आमचा राया भाऊ, बघितलं, मिस फायरचं पण तुझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, खरंच खरंच वाटतं का असं. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणतो, वाटतं का म्हणजे सगळ्यांना वाटतंय राया भाऊ, पण तुलाच कसं दिसत नाही. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, बघ मिस फायर काय म्हणाली, घरी जा आणि जीजीशी बोल. त्यामुळे आता तू जीजीला डायरेक्ट मंजिरी वहिनीच्या लग्नाची मागणीच घालून टाक, मंजिरी ताईला आमची वहिनी बनवून टाक. आता मात्र राया लगेच डिफिकल्टला म्हणू लागतो, इकडे तुला एक सांगायचं, इकडे. असे म्हणून आता डिफिकल्टचा कान पकडतो आणि म्हणू लागतो, आज बोलला कसली वहिनी रे, आणि उद्या जर असं काही बोलला ना, असं काय बी नाही आहे डिफिकल्ट, तुझ्या जागेवरती दुसरा कोणी असता ना त्याचं असं थोबाड फोडून सांगितलं असतं. पुण्यांदा अशी चेष्टा करू नको. तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो, राय भाऊ चिडायला काय झालंय, बरोबरच बोलतोय ना, मंजिरी वहिनी बनवायला पाहिजे तू आता आम्हाला, मंजिरी ताईला. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट रायाला म्हणू लागतो, बघ आता डंकीही तेच बोलतोय, आम्हा दोघांनाही तेच वाटतंय. तेव्हा राया आता डंकीचाही कान पकडतो आणि म्हणू लागतो, तुला बी वेगळ्या भाषेत सांगू का, असं काही नाही आहे, पुण्यांदा असा विषय घ्यायचा नाही आहे. चला पटकन रिक्षा घेऊन या, आपल्याला त्या निखिलला घरी घेऊन जायचं. तर इकडे आता जी शशिकलाला म्हणू लागते, शशिकला असं काही करायचं नाही आहे. हे बघ, मंजिरीचा भूतकाळ आपण जयला सांगणार नाही. आत्ताच पोरीच्या आयुष्यात कुठेतरी आनंद यायला लागलाय गं, आणि त्यात लगेच असं विरजण कशाला टाकायचं. आणि हे बघ, आमच्यासाठी मंजिरीचा भूतकाळ संपलाय, त्यामुळे आम्हाला तो आठवायचा पण नाही आहे. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, पण जाऊबाई मला वाटतंय आत्ताच समजलं म्हणजे बरं होईल, नंतर जर त्यांना सगळं समजलं तर खूप अवघड होऊन जाईल. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही हे बघ, जय आणि मंजिरी दोघे आपापसात बोलतील, त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचं याच्याशी माझा काही संबंध नाही. मी मंजिरीला काहीच म्हणणार नाही, पण आमच्यासाठी तो भूतकाळ संपलाय केव्हाच, त्यामुळे आपण जयला याबद्दल काही सांगणार नाही आहोत. तेव्हा लगेच नाना आता मंजिरीला फोन लावतात. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय करताय तुम्ही. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मंजिरीला ही बातमी सांगावं लागेल ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, अहो नका सांगू, उद्या तिचा वाढदिवस आहे ना, तेव्हाच तिला आपण ही भेट देऊ. तेव्हा लगेच आता मंजिरी फोन उचलते. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं पण फोन उचलला ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, आता दुसरं काहीतरी बोला. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, अगं मंजिरी, निखिलला डिस्चार्ज मिळणार होता ना, गेली की तू त्याला आणायला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अहो नाना, निखिलला घेऊन दुसरंच कोणीतरी येणार आहे घरी. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय काय बोलते ही पोरगी, दुसरंच कोण येणार आहे मंजिरी घेऊन. आता मात्र मंजिरी गप्प बसलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे राया आता निखिलला सोडवायला घरी आलेला असतो. तेव्हा जीजी त्याला म्हणू लागते, उद्या मंजिरीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुला मी आमंत्रण देते, उद्या तुला मंजिरीच्या वाढदिवसाला यायचं आहे. आता मात्र लगेच राया म्हणू लागतो, काय उद्या मिस फायरचा वाढदिवस आहे. तर इकडे जय म्हणत असतो, उद्या मंजिरीचा वाढदिवस आहे आणि उद्याच या रायाचा असा पान उतारा करायला पाहिजे ना की बस. आता मात्र जयने रायाला खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.